आयटी जॉब साठी वर्क एक्सपिरियन्स पाहिजे आणि वर्क एक्सपिरियन्स साठी पहिला आयटी जॉब पाहिजे. म्हणजे हे तर अगदी पहिलं अंड की कोंबडी अशी कॉर्पोरेट वर्ल्डची एकदम क्लासिक गोंधळाची सिच्युएशन झालेली आहे. पण टेन्शन नको, आज मी तुम्हाला सांगणार आहे, तुमच्याकडे जर एक्सपिरियन्स नसला तरी तुमच्या रिझ्यूमेमध्ये काय तुम्ही लिहिलं पाहिजे. सगळ्यात पहिल्यांदा पर्सनल डिटेल, यामध्ये तुमचं नाव, नंबर आणि सगळ्यात महत्वाचं लिंक्डइन प्रोफाईल सुद्धा पर्सनल डिटेल मध्ये आलीच पाहिजे. ईमेल आयडी, पोर्टफोलिओ जर तुमचा असेल तर त्याबद्दलही लिहायचंय. दुसरी गोष्ट, तुमचं एज्युकेशन, तुम्ही बीई बीटेक जी काय डिग्री आहे ती कुठून केलेली आहे. तुमचं जर सीजीपीए चांगला असेल तर नक्की एक बोल्ड मध्ये तुम्ही त्याला मेन्शन करू शकता. त्याखाली तुमचे बेसिक स्कूलिंग डिटेल्स आणि इयर वगैरे. तिसरी गोष्ट आहे स्किल्स. इथे तुमच्या टेक्निकल स्किल्स, सॉफ्ट स्किल बद्दल जरूर लिहायचं आहे. सॉफ्ट स्किल सुद्धा आजकाल खूप महत्वाचे आहेत. आणि जर टेक्निकल स्किल्स काही कमी असतील तर लगेचच तुम्ही यस इन्फोटेक सोबत लेटेस्ट टेक्निकल स्किल शिकायला सुरुवात करा. चौथी गोष्ट, जर तुम्ही काही व्हॉलंटिअरिंग आणि काही प्रोजेक्ट जर केले असतील तर त्याबद्दल तुम्ही नक्कीच लिहायचं आहे. आणि एवढं जरी केलं तरी नक्कीच तुम्ही तुमचा रिझ्युमे हा तुम्हाला फर्स्ट इंटरव्ह्यू क्रॅक करण्यासाठी मदत करणार आहे. फक्त आपण कंटिन्युअसली अभ्यास करायचा आहे, आपले स्किल सेट वाढवायचे आणि जास्तीत जास्त इंटरव्ह्यूला अप्लाय करायला आत्ताच सुरुवात करायची. ऑल द बेस्ट.